गुरुचरित्र आणि दत्त महात्म्य हे दत्त संप्रदायातील दोन मुख्य ग्रंथ. मंत्रसिद्ध आणि लगेच प्रचिती देणारे. पण दत्त भक्ती ही दुर्लभ असल्याने याच्या वाचनाचे आणि मननाचे भाग्य फार थोड्या जणांना लाभते. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ कोणत्याही कामनेशिवाय कायम वाचनात असावा, अगदीच नाही तर नित्य 5 ओव्या तरी चुकू नयेत असे थोरले महाराज म्हणत असत. पाहायला गेल तर एक मंत्रसिद्ध ग्रंथ आणि दुसऱ्या बाजूने पाहताच आपली संपूर्ण आचारसंहिता. प्रत्येक अध्याय अत्यंत मृदू आणि संयम, नीतिमत्तेची पराकाष्ठा असलेला. 14व्या अध्यायात सायंदेव ब्राह्मण म्हणतो, माझं रक्षण करा. पण त्या यवन मंडळींचा नायनाट करा असा शब्दही नाही, केवळ मला सांभाळा. 48व्यात त्या शेतकऱ्याला महाराज विचारतात, काय इच्छा आहे. तो म्हणतो, जरा माझ्या शेताकडे अमृत दृष्टीने पहा, ते छान पिकू द्या. वास्तविक प्रत्यक्ष परमात्मा समोर प्रसन्न उभा आहे, द्या 2-4 रांजण मोहरा. असं न मागता केवळ शेत उत्तम पिका, धन्य आहे. वांझ म्हैस दूध देऊ लागली म्हणून ते तसंच पुढ्यात ठेवलं का, ते तापून मग दिलं. अगदी छोटी गोष्ट पण शिकवण देणारी. 60 वर्षे होऊनही त्या स्त्रीला कन्यारत्न झालं, पण केव्हा एकदा महाराजांना भेटते आणि आशीर्वाद घेते असा प्रकार नाही. 10 दिवस झाल्यावर मग ती महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आली. सायंदेवाला महाराज म्हणाले, आता इथे येऊन सेवेत राहावे. यवन सेवेत मानधन भरपूर. बासर ब्रह्मेश्वरला, कडगंजीला स्थिरस्थावर, पण सर्व सोडून तो सहकुटुंब सहपरिवार गाणगापूरला आला आणि गुरु महाराजांबरोबर राहिला. पुढे कसं होईल, नोकरी कोण देईल, काही चिंता नाही. गुरुवाक्यप्रमाण रजकाला महाराज म्हणाले, राज्य या जन्मी हवं की पुढचा जन्म कोणी पाहिला आहे असा विचार त्याने नाही केला. महाराज म्हणताहेत म्हणजे होणारच, त्यात शंका नाही. दत्तावतार व भिक्षेचे महत्त्व. श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा दत्तभक्ताला मोलाचा संदेश देऊन जातो, म्हणून श्री गुरुचरित्राचे महत्त्व हे अनन्यसाधारण असेच आहे. श्री गुरुचरित्राच्या 5व्या अध्यायात माध्यान्ह समयी भिक्षेसाठी येणाऱ्या अतिथीबाबत आस्था असणे गरजेचे आहे. त्यास रिक्त हस्ते पाठवू नये, त्या रूपाने श्री दत्त गुरु येऊ शकतात हा भाव असणे महत्त्वाचे आहे. माध्यान्ह काळी दत्तगुरु हे भिक्षा ग्रहण करतात. आजही श्री क्षेत्र गाणगापूर इथे दत्तप्रभूंना भिक्षादान केली जाते, तसेच दक्षिण क्षेत्र कोल्हापूर इथे मा जगदंबेकडून भिक्षा ग्रहण करतात. गुरुचरित्रातील 5व्या अध्यायात पिठापूर या क्षेत्र पळराज व त्याची पत्नी सुमती यांच्याकडे श्राद्ध होते. अतिथी वेशात श्री दत्तात्रेय तिच्याकडे भिक्षा मागण्यास आले. श्राद्धीय ब्राह्मण जेवले नसताना माता सुमतीने त्यातील अन्न श्री दत्तात्रेयाला भिक्षा घातली. त्या अतिथी देवो भव आदरातिथ्याने श्री दत्तप्रभू प्रसन्न झाले व आपले खरे रूप दाखवून मनोकामना पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला. कालांतराने सुमती मातेस गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने दत्तात्रेयाचा पहिला अवतार जन्माला आला. अशी ही श्रीपाद श्रीवल्लभाच्या जन्माची 5व्या अध्यायाची कथा आहे. याशिवाय श्री गुरुचरित्रातील 5व्या अध्यायाची घडलेली घटना श्री क्षेत्र पिठापूर या क्षेत्रात घडली आहे. श्री दत्तप्रभूंचा पहिला अवतार या क्षेत्र झाल्याने दत्तप्रेमींना या स्थानाचे व क्षेत्राचे विशेष प्रेम आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार ज्या स्थळी झाला, ज्या गावांत त्यांचे बालपण गेले, जिथे त्यांनी भ्रमण केली, आपल्या लीला दाखवल्या, ती स्थळे पाहणे, त्या स्थळांना भेटी देणे, दर्शन घेणे, तिथे अनुष्ठान करणे, पूजा अर्चा करणे हा दत्तभक्ताचा आचारधर्मच बनून जातो. तीर्थाटनाचा हा त्यामागील एक उद्देश असतो. पिठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तमवंशी, आपस्तंभ शाखेसी, नाम आपळ राजा जाण. 10 तयाचे भार्या सुमता, असे आचार पतिव्रता, अतिथी आणि अभ्यागता, पूजा करी भक्तिभावे. 11 से असता वर्तमानी, पतिसेवा एकमनी, अतिथी पूजा सगुणी, निरंतर करीतसे. 12 वर्ततात से एके दिवशी, आला दत्त अतिथीवेशी, श्राद्ध होते अमावस्येसी, विप्राघरी तै देका. 13 न जेविता ब्राह्मण घरी, दत्ता भिक्षा घाली ते नारी, दत्तात्रेय साक्षात्कारी, प्रसन्न झाला ते वेळी. 14 त्रैमूर्तीचे रूप घेऊनी, स्वरूप दावियले अतिगहनी, पतिव्रता धावोनी चरणी, नमस्कारी मनोभावे. 15 दत्तात्रेय म्हणे तियेसी, माग ते इच्छिसी, जे जे वासना तुझे मानसी, पावसी त्वरित म्हणसे. 16 माध्यान्ह समयी अतिथी काळी, दत्तात्रेय ताती तये वेळी, विमुख न व्हावे तये काळी, भिक्षा मात्र घालीजे. 34 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.